शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी ही नवी योजना लागू करणार देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आताची सर्वात मोठी बातमी, कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्ष वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषी पंप अशी राज्याची वाटचाल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे झाली आहे। आगामी काळात सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तकीचे व पोस्टरचे प्रकाशनही यांनी त्यावेळी केले। या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव ऊर्जा आबा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलंग आणि MSEBचे होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते। उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सौर कृषी पंपांच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल व त्यातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल, अशी योजना लागू करण्यात येईल। त्यामुळे शेतकरी हा वीज बिल भरण्याऐवजी वीज विकून उत्पन्न मिळवणारा होईल। राज्यात 2014 पूर्वी शेतकऱ्यांना पेड पेंडिंगची समस्या तीव्रतेने जाणवत होती। त्यानंतर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला। आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना 90% सबसिडीसह तत्काळ पंप मिळत आहे। सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होत आहे। सौर पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीज बिल येणार नाही। 7.5 HP पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याच्या वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहे। ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुसुंबी योजनेच्या आधारे लागू केली असल्याने आपण प्रधानमंत्री यांचे आभार मानत आहोत, असे ते म्हणाले। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत राज्यात 12,000 मेगावॅट वीज निर्मितीचे करार झाले आहेत। आगामी 2 वर्षात त्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी 100% सौर ऊर्जा मिळेल। शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा मिळण्यासोबत अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचतील। गेल्या 2.5 वर्षातील कार्यकाळ हा राज्यातील ऊर्जा क्षेत्रांसाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे। या काळात 3 वीज कंपन्यांनी मोलाची कामगिरी केली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। लाभार्थी शेतकरी या योजनेबद्दल समाधानी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। अशाच नवीन आणि ताज्या घडामोडी अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।